आपण अतिशय छान या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आपण ज्या क्षणाची वाट पाहत आहोत तो क्षण आपल्या समोर साजरा होताना मनस्वी आनंद होत आहे. मित्रांनो, 16 शतकामध्ये छत्रपती शिवरायांनी ज्या गोरगरीब लेकरांच्या हातामध्ये तलवार दिला आणि स्वराज्य निर्माण केलं, त्यांनी कुठलीही जात धर्म पंथ बघितला नाही. पण तुला वाघनख तयार करता येत असेल तर तू वाघनख कर. तुला चांगल्या हत्ती घोडेस्वारी खेळत असेल तलवारबाजी तर तू घोडेस्वारी कर. आणि तोच विचार शिवाजी महाराजांनंतर बाबासाहेबांनी दिला आणि इथं सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ही लढाई तलवारीची नाही तर ही लढाई पेनीने लढवायची. आणि ते पेनीने लढवाया योद्धा दीन दलित कष्टकरी शेतकऱ्यांचे पोरं कलेक्टर IPS PSI झाले पाहिजे. फक्त मी नोकरीला लागून चालणार नाही तर माझा समाज या ठिकाणी नोकरी लागला पाहिजे. आणि हे कृतीत उतरून देणारा परभणीचा साक्षात विठ्ठल या ठिकाणी मी आमंत्रित करतो. आदरणीय विठ्ठल कांगणे सर, संघर्षाचा वारसा, छत्रपती शिवरायांची तलवार आणि बाबासाहेबांची लेखणी ज्या माणसानं कृतीत उतरून आम्हा शेतकऱ्यांचे पोरं या ठिकाणी प्रशासनात पाठवण्याचं मोठं कार्य या महाराष्ट्राला नवी दिशा आणि नवी विचार दिलाय, असे विठ्ठल कांगणे सर यांना मी आमंत्रित करतो. आमचं सखोल मार्गदर्शन आपण या पुन्हा एकदा नया जोशाला द्यावं. आदरणीय प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर, परभणी, एकदा जोरदार सरांसाठी टाळ्यांचा गजर.